नमो नमः। पञ्चममण्डलं नाट्यकलशः प्रथमः पाठः भीमघटोत्कचयोः भाषाभ्यासः। द्वितीयः प्रश्नः उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। भीमसेनः घटोत्कचं निग्रहीतुम् इच्छति यतः घटोत्कचेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः। द्वितीयं वाक्यं भीमः स्वबाहुं सहजम् आयुधं मन्यते यतः तस्य बाहुः रिपूणां निग्रहे रतः। तृतीयं वाक्यं घटोत्कचः भीमं प्रसादं याचते यतः घटोत्कचेन भीमः न पूर्वम् अभिवादितः। चतुर्थं वाक्यं घटोत्कचः ब्राह्मणपुत्रं न मुञ्चति यतः घटोत्कचः मातुः आज्ञां पालयितुम् इच्छति। या प्रश्नाचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे आहे। तृतीयः प्रश्नः उचितं वाक्यांशं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। प्रथमः प्रश्नः घटोत्कचस्य स्वरः धनञ्जयस्वरेण सदृशः। द्वितीयं वाक्यं घटोत्कचस्य रूपं सत्वं बलं चैव पाण्डवैः सदृशम्। पूर्णवाक्येन उत्तरं लेखनीयम्। वाक्यं पूर्णं लेखनीयम्। चतुर्थः प्रश्नः उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत। प्रथमं वाक्यं ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नं कृतवान् घटोत्कचः। द्वितीयं वाक्यं बालशौण्डिर्यं दृष्ट्वा भीमेन स्मर्यते सौभद्रः। तृतीयं वाक्यं घटोत्कचेन मातुः आहारार्थम् आनीतः मानुषः भीमसेनः अथवा भीमः। पंचमः प्रश्नः पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। प्रथमः प्रश्नः घटोत्कचः कस्याः पुत्रः? घटोत्कचः हिडिम्बायाः पुत्रः। बालशौण्डिर्यं दृष्ट्वा भीमः कं स्मरति? बालशौण्डिर्यं दृष्ट्वा भीमः सौभद्रं स्मरति। घटोत्कचः किं किम् उत्पाट्य प्रहरति? घटोत्कचः स्थूलं वृक्षं गिरिकूटं च उत्पाट्य प्रहरति। पितृहृदयानि कीदृशानि? पितृहृदयानि पुत्रापेक्षिणी। भीमसेनस्य दक्षिणः बाहुः कीदृशः? भीमसेनस्य दक्षिणबाहुः काञ्चनस्तम्भसदृशः। षष्ठः प्रश्नः वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम् अथवा असत्यं लिखत। घटोत्कचः मुच्यताम् इति पितुः आज्ञां पालयति असत्यम्। माता किल मनुष्याणां दैवतानां च न दैवतम् असत्यम्। अत्र पूर्णं वाक्यं लेखनीयम्। सप्तमः प्रश्नः रेखाङ्कितं पदम् आधृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत। गुरुशुश्रूषुः खल्वयं तपस्वी। प्रश्नः अस्ति कः खलु अयं तपस्वी? कः? द्वितीयः प्रश्नः हिडिम्बायाः पुत्रः अयं कस्याः पुत्रः अयं? तृतीयं वाक्यम् अस्य रूपं सत्वं बलं चैव पाण्डवैः सदृशम्। अस्य रूपं सत्वं बलं चैव कैः सदृशम्? चतुर्थं वाक्यं भीमस्य दक्षिणबाहुः रिपूणां निग्रहे रतः। भीमस्य दक्षिणबाहुः केषां निग्रहे रतः? पंचमं वाक्यम् आहारार्थम् आनीतः मानुषः। प्रश्नः भवेत् किमर्थम् आनीतः मानुषः? प्रश्नचिह्नम्। अष्टमः प्रश्नः सर्वनाम स्थाने नाम इति अस्माकं प्रश्नपत्रिकायां न भवेत्। आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये
नाम स्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत असा प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे जे पहिलं वाक्य विचारलंय, अनेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः, घटोत्कच या शब्दाचे योग्य रूप वापरा, असा प्रश्न येणार नाही परीक्षेत. परीक्षेत असा प्रश्न येईल, घटोत्कचेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः, इदम सर्वनामाचे योग्य रूप वापरा. तर अनेन हे त्याचं उत्तर येईल. इथे घटोत्कचेन हे उत्तर आहे. दुसऱ्या वाक्यात मातुः आज्ञया एषः गृहीतः, तत्सर्वनाम वापरा. मातुः स्त्रीलिंगी षष्ठीचं एकवचन म्हणून तस्याः आज्ञया एषः गृहीतः अशी तत्सर्वनामाची स्त्रीलिंगी षष्ठीचं एकवचन. तृतीयं वाक्यम अयं तु दक्षिणो बाहुरायुधम सहजम मम च्या जागी भीम वापरायचंय. षष्ठीचं एकवचन भीमस्य असं उत्तर येईल. प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न भीमस्य असं दिलेलं असेल, अस्मत् सर्वनामाचे योग्य रूप वापरा, मग तिथे मम हे उत्तर येईल, षष्ठीचे एकवचन. नवमः प्रश्नः विशेष्याणां मेलनं कुरुत. दर्शनीयः पुरुषः, दक्षिणः बाहुः, स्थूलं वृक्षं, पुत्रोपेक्षिणी. हा शब्द चुकलाय, प्रिंटिंग मिस्टेक वाटते मला इथे. पुत्रापेक्षिणी असा शब्द हवा होता. पुत्रापेक्षिणी. पितृहृदयानी. गुरुशुश्रूषुः तपस्वी. बिचारा. दशमः प्रश्नः संधितालिकां पूरयत. हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत येणार आहे. मातुराज्ञया मातुः अधिक आज्ञया. यत् भवान् नाभिवादितः यत् भवान् न अभिवादितः. पृथक्करणं कुरुत. यामध्ये क्रमेण योजयित्वा वाक्यानि पुनर्लिखत. आता जी घटना आधी घडली आहे ते वाक्य पहिलं लिहायचं आहे. आता या 4 वाक्यांमध्ये आधी भीमाने ऐकलाय घटोत्कचाचा आवाज, म्हणून भीमेन घटोत्कच स्वरस्य श्रवणम. भीमेन धनंजय स्वरस्य स्मरणम. घटोत्कचस्य शौण्डीर्य प्रदर्शनम. भीमेन सौभद्रस्य स्मरणम. असा या वाक्यांचा क्रम येणार आहे. ब. भीमेन घटोत्कचस्य स्वरस्य श्रवणम. हे पहिलं वाक्य येणार. घटोत्कचः बंधुः इव इति भीमस्य चिंतनम. घटोत्कचेन मातृनाम कथनम. भीमेन स्वपुत्रस्य घटोत्कचस्य अभिज्ञानम. याप्रमाणे या वाक्यांचा क्रम येणार. क. भीमस यामध्ये प्रथम भीमद्वारा ब्राह्मणपुत्रस्य मोचनम. भीमस्य घटोत्कचानुगमनाय सिद्धता. भीमद्वारा स्वबाहोः आयुधरूपेण वर्णनम. घटोत्कचद्वारा वृक्षम उत्पाट्य प्रहरणम. ड. घटोत्कचद्वारा भीमस्य प्रहरणम. हिडिंबा भीमयोः सम्मुखी भवनम. घटोत्कचेन भीमस्य पितृरूपेण अभिज्ञानम. घटोत्कचेन भीमं प्रति प्रसाद याचनम. अशा प्रकारे या वाक्यांचा क्रम येणार आहे. यानंतर प्रवाही जालम पूरयतो. यामध्ये एतैः सदृशः घटोत्कच पिता. आता हे उत्तर आपल्याला श्लोकातून मिळणार आहे. विश्वकर्ता, त्यानंतर शिवः, कृष्णः, शक्रः. आता विश्वकर्ता, शिवः, कृष्णः 3 शब्द झाले. चौथा शब्द शक्रः, त्यानंतर शक्तिधरः,
हा त्यांनी वेगळा शब्द धरलाय. शक्तिधरा हे यम या शब्दाचं विशेषण आहे असं मानून मी मगाशी आपल्या संदर्भासह स्पष्टीकरणाची उत्तरं देत असताना तिथे मी असं म्हटलं की शक्तिधर यम असं म्हटलं, परंतु इथे माझ्या लक्षात येते आता की शक्तिधर हा शब्द वेगळा वापरला आहे, वेगळा देव त्यांनी मानला आहे. शक्तिधरचं वर्णन ज्यांनी शक्ती धारण केली आहे तो कार्तिकेय असं दिलं आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये विश्वकर्ता ब्रह्मदेव, संहार करणारा शंकर, रक्षण करणारा कृष्ण, देवांचा राजा इंद्र, देवांचा सेनापती शक्तिधर म्हणजे कार्तिकेय आणि लोकांचे प्राणहरण करणारा यम, असे 6 देवांची नावं या श्लोकामध्ये दिलेली आहेत. तर आपल्याला इथे या प्रवाही जालामध्ये 2 नावं दिलेली आहेत. उरलेली 4 नावं आपण लिहिणार आहोत. त्यामध्ये शिवः, शक्रः, शक्तिधरः आणि यमः अशी 4 नावं आपण लिहिणार आहोत. आणि या सर्वांशी समान आहे घटोत्कचाचा पिता, हे सुद्धा आपल्या लक्षात असू द्या.